ताकदीचा प्रयोग करूया. तुमच्या दोघांमध्ये तुमची ताकद जास्त वाटते. यस. असे दोन्ही पाय एकत्र करून उभे राहा. इथे 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 जरा पुढे. ओके, व्हेरी गुड. दोन्ही पाय असे जवळ करा. नॉर्मली आपण असे उभे राहत नाही, आपण असेच उभे राहतो. पण आता तुम्ही जसे उभे आहात तर तुम्हाला मी काय करेन, मी तुमचा हा हात पकडेन आणि मी खाली खेचण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही काय करायचंय, तुम्हाला मला वर खेचायचं. आपल्या तुमची ताकद जास्त की माझी हा आपल्याला पाहायचं नाहीये. तुमच्या ताकदीत फरक पडतो का आपल्याला हे पाहायचं. इज इट ओके? 1 2 3. मी खाली खेचणार आहे, मी बाजूला नाही खेचणार. इकडे खेचला तर तुमचं तोल जाईल. मी स्ट्रेट खाली खेचणार. ओके, 1 2 3. खेचा वरती. काय होतं? अच्छा, आता तुम्ही चांगलं कराल. परत एकदा पायाला पाय लावा. परत टच. परत एकदा 1 1 2 3. काय होतंय? अच्छा, तुम्ही किती ताकद लावताय किंवा मी किती लावतोय हे तुमच्या लक्षात येतंय. ओके, आपण हा एक थेंब हाताचा हातावर येतो असं सगळं उलट दोन्ही हातांनी चोळून टाका. हा, हात चोळतात तसं. व्हेरी गुड. जस्ट एक पाण्याचा थेंब आहे. जस्ट थोडा वेळा करता ब्लड सर्क्युलेशन करा. बस. परत तसेच दोन्ही पाय एकमेकाला टच करा. ठीक आहे, परत तेच करायचं आपल्याला. 1 2 3. काय झालं सर? ताकद वाढली. ओके सर, या एक थोडा वेळ उभे राहा. इथेच उभे राहा सर. थोडे मागे वा. माझ्याकडे बघा. ओके, आपण काय करणार आहोत, तुम्हाला आता ह्यांना मी जसं ताकद बघितली तसं मला तुमचा बॅलन्स बघायचा. दोन्ही पाय असे एकत्र करा. दोन्ही हात असे स्ट्रेट करा. इथून इथून बेंड करू नका. तुमची सगळी ताकद इथून लावा. मी काय करतो, मी तुम्हाला इथून वर करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही मला खाली लावा. ठीक आहे, इथून बेंड नका करू. सगळी ताकद इथून लावा. कळलं तुम्हाला? मला बॅलन्स राहतो का बघायचं. 1 2 3. लावा ताकद, सगळी ताकद लावा. सगळी सगळी सगळी. अच्छा, काय तुम्ही किती ताकद लावताय, मी किती लावतो लक्षात येत आहे. हात ठीक आहे. जस्ट फक्त ब्लड सर्क्युलेशन करा. सिंगल. हा, बरं. परत पाय तसेच, परत हात तसेच. ठीक आहे. 1 2 3. थोडा मी मगाशी फक्त धक्का दिला तर तुमचा तोल झाला. असं काय झालं? काहीतरी झालं. अच्छा, या परत या. परत तसेच उभे राहा मगाशी जसे होते. आपल्याला तर तुम्हाला पाण्याला लावून बराच वेळ झाला. मला बघायचं ती ताकद खरंच आहे. परत तेच 1 2 3. ताकद आहे. पण ही तुमची जी ताकद एका थेंबाने मिळाली, ही ताकद फक्त आणि फक्त तोपर्यंतच आहे जोपर्यंत तुम्ही रेडिएशनच्या टच मध्ये येत नाही. आता हे रेडिएशन किती डेंजर आहे हे आपण बघूया. तुमचा मोबाईल काढा ना. जस्ट ओपन करा. ओके, ठेवून द्या तुमचा मोबाईल. ओके, फक्त एक व्हॉट्सअपला, हा माझा मोबाईल आहे, आपण व्हॉट्सअपला उघडू. चलो, हा घ्या व्हॉट्सअप उघडा. तुमच्या हातात घ्या ना मोबाईल आणि जस्ट स्क्रोल करा. अच्छा, किती वेळ लागला हे करायला तुम्हाला? आणि असं दिवसातून तुम्ही किती वेळा करता? भरपूर वेळ करता. सर तुम्हाला आता बघायचंय, तुम्हाला फक्त ह्या रेडिएशनने तुमचा किती फरक पडतो. परत तेच पाय, परत तशीच, परत तेच तुम्ही. 1 2 3. खेचा वरती. काय झालं? परत तसंच जसं तुम्ही मगाशी उभे होतो, परत तसंच मगाशी सारखंच. दोन्ही हात स्ट्रेट, दोन्ही पाय टच. 1 2 3. ताकद आहे. चल, हा घ्या व्हॉट्सअपला टच करा. बस. परत
1 2 3 दाबा. एक लक्षात घ्या, असे दिवसातून आपण किती वेळा स्पर्श करतो आणि जेव्हा करतो तेव्हा शरीराला असे चिंधड्या होतात. आपल्याला ऑक्सिजन दिसत नाही, तसं रेडिएशन दिसत नाही. हा, पण रेडिएशन खरंच किती डेंजर आहे हे जर बघायचं आहे तर आपण आता शेवटचा डेमो करू. यस, मी हा आमचा बँड आहे जो तुमच्या हाताला लावला. मला कोणीतरी फोन करा. बघा, जेव्हा व्हॉट्सअप बघतो ना आपण तेव्हा एक 5% रेडिएशन, पण जेव्हा तुम्हाला कॉल येतो तेव्हा 100% रेडिएशन आहे. कारण रिंग वाजते, कॉल चालू आहे, सॅटेलाइट ट्रॅक करतोय. आता मी तुम्हाला माझा मोबाईल खिशात ठेवलाय, कोणीतरी रिंग करेल, रिंग वाजली की तुम्हाला रेडिएशन फुल सुरू आहे. जस्ट एक 2-4 फक्त हे करू, परत काय तसेच 2-4 वेळा केलं. व्हेरी गुड. बघूया आता ह्याच्यावर रेडिएशनचं काय होतं, असर पडतो का. 1 2 3 ठीक आहे. आणि फक्त हे काढूया आणि आपण परत बघूया. 1 2 3 लक्षात येत आहे तुमचं. यस आहे. परत एक या, परत तसं तुमची जी पोझिशन आहे ती घ्या. हा फक्त बेल्ट अंगावर असेल, हा रेडिएशन काहीच करू शकणार. जस्ट 2-4 वेळा असेल बस. परत हात तसेच, पाय सेम. 1 2 3 आता करा. 1 2 3 बस.